नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. आज इयत्ता 8वीचा पाठ पाहूया. काही त्याच्यामधलं रिव्हिजन करणार आहोत. हा दुसरा पाठ आहे आपला, समांतर रेषा व छेदिका. काही व्याख्या त्या याच्यामध्ये दिलेल्या आहेत, डिक्टेट केलेलं आहे. ते पुढील प्रमाणे पहा. समांतर रेषा व छेदिका, त्यामध्ये आपण कालच्या याच्यामध्ये उजळणी करूया. एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात. मग या ठिकाणी ही एक यल रेषा काढली आणि दुसरी आहे यम रेषा. यल आणि यम हे एकमेकींना छेदत नाहीत आणि एकाच प्रतलात म्हणजे एकाच पेपरच्या याला आपण काय म्हणतो, एक प्रतल म्हणतो. या एकाच प्रतलामध्ये या दोन रेषा असल्यामुळे त्या रेषेला आपण समांतर रेषा म्हणतात. ते एकमेकींना छेदत नाहीत म्हणून खालच्या याच्यामध्ये लिहिलं, रेषा यल समांतर रेषा यम. पहा, हे दोन आडव्या रेषा काय दाखवते, समांतर रेषेचे चिन्ह दर्शवते. त्यानंतर पुढचं आपण पाहिलेलं होतं छेदिका. छेदिका म्हणजे काय, जर एखादी रेषा दिलेल्या दोन भिन्न बिंदूत छेदत असेल तर त्या रेषेला त्या दोन रेषांची छेदिका म्हणतात. पहा आता या आकृतीमध्ये पहा, इथं दोन समांतर रेषा दिल्या. या दोन समांतर रेषेला या छेदिकेने छेदले असता या ठिकाणी छेदनबिंदू दिलेला आहे. पहिल्या छेदिकेवर छेदल्यामुळं इथं ये छेदनबिंदू दिला, तर खालच्या रेषेला छेदल्यामुळे या ठिकाणी आपण छेदनबिंदू बी दिला. आणि यामुळं काय झालेलं आहे की याचे 8 भागात 8 कोणामध्ये काय झालेलं आहे, रूपांतर झालं. हा पहिला कोन तयार झाला, हा दुसरा कोन तयार झाला, हा तिसरा कोन तयार झाला, हा चौथा, हा पाचवा, 6वा, 7, 8. म्हणजेच दोन रेषा समांतर रेषेला एका छेदिकेने छेदले असता किती कोन तयार होतील, 8 कोन तयार होतील. आणि त्या ठिकाणी दोन छेदनबिंदू आहेत, ए आणि बी. हे दोन छेदनबिंदू आपल्याला दाखवलेले आहेत. पुढची जी व्याख्या आहे ती आपण पाहिलेली आहे. छेदिकेमुळे तयार होणारे कोन, या ठिकाणी किती कोन तयार होतात आणि त्याच्या व्याख्या आपण पाहिलेल्या आहेत. पहिला जो आहे तो संगत कोन. संगत कोन म्हणजे काय, छेदिकेच्या एकाच अंगास असणारा आणि एकच दिशा दर्शवणारा. पहा, ज्या जोडीतील कोनाच्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात, ही एकच दिशा दर्शवतात, व छेदिकेवर नसलेल्या भुजा, छेदिकेवर नसलेल्या भुजा, छेदिकेवर नसलेल्या भुजा छेदिकेच्या एकाच बाजूस असतात, छेदिकेच्या एकाच बाजूस असतात, एकच दिशा दर्शवतात, परंतु एकाच छेदिकेवर भुजा नाहीत. या भुजा काय आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. कोणकोणत्या बिंदूमध्ये आहे, यम आणि यन बिंदूमध्ये आहे. म्हणून त्यांना आपण काय म्हणलेलं आहे, संगत कोन म्हणतो. अशा जोडीला संगत कोनाची जोडी असे म्हणतो. त्या जोड्या आपण पाहिलेल्या आहेत. AMP, AMP हा झाला या ठिकाणचा कोन, AMP या ठिकाणचा हा कोन. त्यानंतर दुसरा कोन आहे MNR, हा कोन इथलचा MNR. हे काय झालं, संगत कोनाची जोडी झाली. तसंच या ठिकाणी दुसरा कोणता आहे, PMN. या ठिकाणी PMN हा खालची बाजू दर्शवतो, हा खालचा. आणि दुसरा काय आहे, RNT, RNT हे खालच्या बाजूला आहे, हे RNT सुद्धा खालच्या बाजूला आहे. याप्रमाणेच काय येईल, AMQ, AMQ हा वरच्या बाजूला, तर याच्या वरच्या बाजूला MNS, MNS. त्यानंतर QMN, QMN आणि SNT हा कोण झाला. आता
आंतरकोन म्हणजे आतील बाजूला असणारे कोन. आतील बाजूला असणारे कोन या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे कोन PMN हा कोन झाला. हा आतील बाजूला कोन तयार झालेला आहे. त्यानंतर दुसरा कोणता दिलेला आहे MNR. हा MNR हे दोन्ही काय आहेत, आतील बाजूला आहेत. तर दुसरा दिलेला इकडच्या बाजूला, या बाजूला असलेला हा कोन आणि हा कोन कोणता आहे QMN हा कोन झाला आणि MNS हा कोन झाला. याला आपण काय म्हणलेलं आहे, आंतरकोनाची जोडी. तसंच आपण पाहिलेलं आहे व्युत्क्रम कोन. ज्या जोडीतील कोन छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात आणि छेदिकेवर असलेल्या भुजा विरुद्ध दिशा दर्शवतात, ती जोडी व्युत्क्रम कोनाची जोडी असते. त्याच्यामध्ये पाहिलं आंतरव्युत्क्रम कोन आणि बाह्य व्युत्क्रम कोन. आंतरव्युत्क्रम कोन म्हणजे काय, रेषांच्या आतील बाजूला असणारे. ही रेषाची आतली बाजू, ही रेषाची बाहेरील बाजू. ही आतील बाजू, ही बाहेरील बाजू. आता आतील बाजूला परंतु विरुद्ध अंगाला म्हणजे काय झालं, ही आतील बाजू या ठिकाणी एक दाखवता येईल आणि या ठिकाणी एक दाखवता येईल. हा एक होईल आणि हा एक होईल. PMN कोन PMN व MNS झालं. हा आणि हा, हा आणि हा आलं काय या ठिकाणी PMN व MNS. त्यानंतर दुसरा कोणता आहे QMN. QMN म्हणजे इकडच्या बाजूचा हा. त्यानंतर दुसरं कोणतं आहे RNM आहे, हे इकडचा एक, हा एक आणि हा एक. हा कोन आणि हा कोन कसा मोजणार, QMN झालं. त्यानंतर हा MNR किंवा RNM. ठीक आहे. तसाच बाह्य व्युत्क्रम कोन म्हणजे बाहेरील भागामध्ये हा झाला एक या ठिकाणी AMP व TNS कुठं आहे या ठिकाणी RNT कुठं आहे RNS किंवा TNS काय येईल या ठिकाणी RNS. हे AMP इथलचा आणि या ठिकाणचा SNB. ठीक आहे. या पद्धतीनं आपल्याला बाह्य व्युत्क्रम कोन आहे. मग या ठिकाणी आपण काय घेतलेलं आहे, T घेतलेला आहे. ठीक आहे. इथं T घेतलेला आहे म्हणजे SNT काय येईल या ठिकाणी SNT किंवा TNS. त्यानंतर दुसरा कोणता दिलेला आहे AMQ या ठिकाणचा हा AMQ आणि RNT किंवा TNR. ठीक आहे. या पद्धतीनं आपल्याला आंतरव्युत्क्रम कोन आणि बाह्य व्युत्क्रम कोन आपल्याला काढता येतात किंवा पाहता येतात. या पद्धतीनं काढता येते. आता पाहूया
सराव संच 2.1. आता 2.1 मधला पहिला प्रश्न काय दिलेला आहे, सोबतची आकृती पहा. आकृतीत कोणाची नावे एका अक्षराने दाखवली आहेत, त्या आधारे रिकाम्या चौकटी भरा. ही आकृती दाखवलेली आहे. या आकृतीमध्ये कोण दिलेला आहे, हा पी दिला, हा क्यू दिला, हा आर दिला, एस दिला, हा डब्ल्यू, एक्स, वाय, झेड या पद्धतीनं कोण दिलेले आहेत. आता आपल्याला काय करायचे आहे, संगत कोणाच्या जोड्या लिहायच्या. संगत कोणाची जोडी लिहायची आहे, कोण पी आणि काय येईल या ठिकाणी डब्ल्यू, पी आणि डब्ल्यू इथं दिलं पी आणि डब्ल्यू. तसंच आपल्याला दुसरं दिलेलं आहे क्यू आणि एक्स, क्यू व एक्स. त्यानंतर तिसरं दिलेलं आहे कोण आर, हा दिसतो या ठिकाणी कोण आरचं काय येईल, कोण वाय येईल, कोण आर कोण वाय. त्यानंतर चौथं तुम्हाला लिहायचं आहे कोण यस आणि कोण यस, हा इथं आहे कोण यस आणि काय येईल या ठिकाणी कोण झेड येईल. यस आणि झेड संगत कोण आहे, यस आणि झेड. काय लिहायचं इथं कोण यस व कोण झेड. ठीक आहे. आता आंतरयुतक्रम कोणांच्या जोड्या. आंतरयुतक्रम कोण म्हणजे आतील बाजूला, हा झाला यस, दुसरा आला यक्स. त्यानंतर कोण डब्ल्यू कुठं आहे, या ठिकाणी इथं डब्ल्यू आहे, हा कोण. मग कोणता येईल याचा आंतरयुतक्रम कोण आतील बाजूला परंतु विरुद्ध दिशेला, हा काय येईल आर. इथं काय येईल कोण आर. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपल्याला 2.1 सराव संच सोडवता येईल. तसंच आता आकृतीमध्ये या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे पहा, पुस्तकामध्ये दाखवल्याप्रमाणे दुसरं जे दिलेलं आहे, शेजारील आकृतीत दाखवलेले कोण पहा. खालील जोड्या दर्शवणारे कोण लिहा. आंतरयुतक्रम कोण, त्यानंतर संगत कोण आणि आंतरकोण. ही आकृती अशी दिलेली आहे ना, या ठिकाणी ही झाली त्याची छेदिका आणि ह्या दोन काय झाल्या, समांतर रेषा झाल्या. तर या ठिकाणी दिलं ABCD EFGH. मग काय होईल या ठिकाणी आंतरयुतक्रम कोण कोणता होईल, C आणि E, दुसरा B आणि H. ठीक आहे. हे झाले दोन आंतरयुतक्रम कोण. त्यानंतर संगत कोण कोणता झाला, या ठिकाणी D आणि H, A आणि E झाले संगत कोण. त्याच्यानंतर C आणि G, B आणि F. त्यानंतर आंतरकोण म्हणजे आतील बाजूला असणारे कोण C, कोण H, कोण B, कोण E. ठीक आहे. तुम्ही लिहा आता, हे वहीवर प्रश्न लिहा आणि याची उत्तरं तुम्ही वहीवर सोडवा. ठीक आहे. आता आपल्याला पाहायचं आहे की समांतर रेषा व छेदिका यांच्यामुळे होणारे कोण व त्यांचे गुणधर्म. तर गुणधर्म पाहण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम काय करावं लागेल की 2 पांढरे कागद घ्या आणि एकाखाली एक ठेवून त्यामध्ये कार्बन ठेवा. कार्बन ठेवून ही आकृती काढा. जशाला तशी तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे त्याप्रमाणे आकृती काढा. ही आकृती काढून इथं भाग 1 आणि भाग 2, या भाग 1ला आणि भाग 2ला काय करायचं, आकृती काढल्याच्या नंतर वरच्या भागाला काय करायचं आहे, या ठिकाणी वरची जी आहे आणि कार्बन कॉपी जी, त्या कार्बन कॉपीला काय करायचं आहे, 1 आणि 2 असे भाग पाडायचे आणि हे कात्रीने कट करून घ्या. हा एवढा एक भाग घेतला आणि दुसरा हा एक भाग घ्यायचा. म्हणजे हा इकडचा भाग इथून असा कट करायचा, हा भाग इथून असा कट करायचा. कट केल्याच्या नंतर तशीच आकृती येईल, 2 कार्बन कॉपी आणि वरची कॉपी. मग त्या वरच्या कॉपीवर लिहा ABCDEFGH असे कोण दिल्याच्या नंतर हा प्रत्येक कोण 1 नंबरचा कुठं म्हणता येईल, हा B असेल, हा
याच्यावर ठेवायचा. हा याच्यावर ठेवला म्हणजे याचं माप आणि याचं माप काय होईल, सारखं होईल. त्यानंतर हाच कोन काय करायचा, इथं ठेवलेला आहे बी, बीच्या नंतर एफवर ठेवून बघा. बीच्या नंतर एफवर ठेवला तर काय होईल, बी आणि एफ हे माप काय होईल, सारखं होईल. म्हणजेच आपल्याला इथं हे सांगता येईल की संगत कोनांचा गुणधर्म आपल्याला सांगता येईल. काय सांगता येते की प्रत्येक जोडीतील कोन एकमेकांशी काय असतात, एकरूप. एकरूप या चिन्हानं दर्शवलेलं आहे. एकरूप म्हणजे सारख्या मापाचे कोन आहेत. हे सारख्या मापाचे कोन आलेले असतात. हे आपण याच्यावरून सिद्ध केलं. याच्यावरून आपल्याला काय लक्षात येईल, हा बी आणि एफ, बी आणि एफ. तसंच या आकृतीमध्ये पहा आपल्याला काय गुणधर्म लिहिता येईल. याच्यानुसार आपल्याला काय गुणधर्म लिहिता येईल, एम क्यू. हा एम क्यू. किंवा आपल्याला काय पाहायचं आहे, संगत कोन आहे. संगत कोन, हा संगत कोन एम पी. इकडचा पाहूया पहिल्यांदा, एम पी. म्हणजे आपण हा 2 भाग घेतला, हा 2 भाग इथं लावला. या ठिकाणी ए आणि ई आणि बी आणि एफ असे 2 आपल्याला एकरूप मिळतात. मग त्या ठिकाणी पहा एम पी एकरूप कोन एम एन आर. हा कोन आणि हा कोन सारखा असेल. हा कोन आणि हा कोन सारखा असेल. इथंही आपल्याला दुसरा जर आपण या ठिकाणी ठेवला, हा या ठिकाणी ठेवला आणि इथं ठेवला, हा एकरूप असेल. म्हणजे हा आणि हा एकरूप असेल. हा इथं ठेवल्यामुळं काय होईल, ई आणि ई एकरूप आहे. म्हणून काय लिहिता येईल आपल्याला, संगत कोन जे आहे, संगत कोन काय असतील, एकरूप असतील. म्हणजे एम पी आणि एम एन आर ह्या जोड्या एकरूप असतील, एकाच अंगाला असणारे कोन. तसंच या ठिकाणी चारही संगत कोनाच्या जोड्या काय असतील, एकरूप असतील. या गुणधर्मानुसार आपल्याला सांगता येते की संगत कोनाची जोडी एकरूप असेल. तसेच आपल्याला काय सांगता येते, व्युत्क्रम कोनाचा गुणधर्मसुद्धा सांगता येते की व्युत्क्रम कोनाच्या ज्या काय आपण जोड्या काढल्या होत्या 2, त्या जोड्या परस्परांशी काय असतात, एकरूप असतात. ही पण बाह्य व्युत्क्रम कोन एकमेकांशी एकरूप असतात, म्हणजे सारख्या मापाचे असतात. ही पण सारख्या मापाचे कोन आपल्याला मिळतात. म्हणजे आपण जर पाहिलं त्याचा गुणधर्म, तर आंतरव्युत्क्रम कोन आणि बाह्य व्युत्क्रम कोन, त्याचबरोबर संगत कोन आणि त्याचबरोबर काय सांगता येईल आपल्याला की पुढचा जो काही आंतरकोन आहे, आंतरकोनसुद्धा काय असेल, एकरूप असेल. हे आपण कृती केल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल. कृती केल्याच्या नंतर तुम्हाला हे सर्व काय करता येतात, पडताळून त्याचे गुणधर्म पाहता येतात. आणि गुणधर्म काय लिहिता येते की संगत कोनाची जोडी एकमेकांशी एकरूप असते. तसंच व्युत्क्रम कोनाचा गुणधर्मामध्ये आंतरव्युत्क्रम कोन आणि बाह्य व्युत्क्रम कोन एकमेकांशी काय असतात, एकरूप असतात. म्हणजे पी एम एन एकरूप एम एन एस, कोन क्यू एम एन एकरूप एम एन आर. तसंच कोन एम पी एकरूप कोन एस एन बी, कोन एम क्यू एकरूप आर एन बी. या पद्धतीनं आपल्याला एकरूप दाखवता येईल आणि आंतरकोनसुद्धा आपल्याला एकरूप दाखवता येतो. आता आपल्याला काय माहिती झालेलं आहे, तर या ठिकाणी मला हे समजलं आहे, 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या कोनापैकी संगत कोनाच्या जोडीतील कोन एकरूप असतात. दुसरं समजलं, व्युत्क्रम कोनाच्या जोडीतील कोन एकरूप असतात. तसंच आंतरकोनाच्या प्रत्येक जोडीतील कोन परस्परांचे पूरक कोन असतात. काय असतात, परस्परांचे पूरक कोन असतात. हे आपल्याला समजलं आणि हे आपण उदाहरणावरून पाहिलेलं आहे. काही उदाहरणं सोडवलेली आहेत. ते उदाहरणं सोडवलेली तुम्ही पहा आणि अभ्यास करून तुम्ही ते पहा.
जी सोडवलेली उदाहरणं आहेत, ही सोडवलेली उदाहरणे तुम्ही वाचून पहा आणि त्या पद्धतीनं कशी रीत केलेली आहे ती पहा. त्यानुसार आपण काय करूया, पुढच्या भागामध्ये सराव संच 2.2 आपण सोडवूया. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 8वी गणित मराठी माध्यमाचा तुम्ही क्लास पाहतात.